तर पुरवठ्यावर ताण येईल अशा प्रकारे कुणीही साठेबाजी करू नये असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय। साठेबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय। जगामध्ये अनेक देशांनी पेट्रोल डिझेलची इमर्जन्सी घोषित केलेली आहे। काही ठिकाणी 2-2 दिवस लॉकडाऊन आहे। अशाही परिस्थितीत आपल्या इथे पेट्रोल डिझेल आपण देण्याचा प्रयत्न करतो। काही ठिकाणी निश्चितपणे मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले, त्याच्यामुळे काही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती तयार झालेली आहे। विशेषतः या सीझनमध्ये आता शेतकरी देखील डबकीमध्ये डिझेलची मागणी करतात। साधारणपणे नॉर्मली आपण ती देत नाहीत, पण या सीझनमध्ये शेतकऱ्यांना आपण देत असतो। पण शेतकऱ्यांच्या नावाने कोणी दुसऱ्यांनी होर्डिंग करू नये या दृष्टीने जिल्हा प्रशासन प्रयत्न करते आहे। त्याच्या वेगवेगळ्या उपाययोजना केलेल्या आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.